नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे महाराष्ट्रातील दौरे वाढलेले आहेत। त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा तसंच जे.पी. नड्डा आज एकाच दिवशी राज्यात येणार आहेत। पंतप्रधान मोदी आज नांदेड मार्गे तेलंगणातील आदिलाबादच्या सभेला जाणार आहेत आणि यावेळी ते नागपूर विमानतळावर राज्यातील भाजपच्या आमदार खासदारांशी चर्चा करणार आहेत। तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। मंगळवारी छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव इथे सभा होणार आहे। तर विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा मंगळवारी अकोल्यामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। तर जे.पी. नड्डा नागपूर दौऱ्यावर येणार आहेत। नागपुरात भाजपचा नमो युवा महासंमेलन होणार आहे आणि यावेळी भाजपचे नेतेही नागपूरमध्ये येणार आहेत। तर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे केंद्रीय नेतृत्व आता महाराष्ट्रात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा तसंच जे.पी. नड्डा आज एकाच दिवशी राज्यामध्ये येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात येणार आहेत। त्यानंतर अमित शहा हे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत। तर जे.पी. नड्डा हे सुद्धा आज नागपूर दौऱ्यावर असणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच भाजपचं हे मिशन लोकसभा राज्याच्या दृष्टीने देखील सुरू झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नांदेड मार्गे तेलंगणातील आदिलाबादच्या सभेला जाणार आहेत आणि यावेळी ते नागपूर विमानतळावर राज्यातील भाजपच्या आमदार खासदारांशी चर्चा करणार आहेत। तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। ते विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा मंगळवारी अकोल्यामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, भाजपचं मिशन लोकसभा सुरू झालेलं आहे। 3 महत्त्वाचे भाजपचे केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय नेते हे आज राज्यात येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरमध्ये येत आहेत। त्यानंतर जे.पी. नड्डा देखील नागपूर दौऱ्यावर आहेत। काय अपडेट? सांगली मोडवर घेतलेला आणि त्याचाच परिपाक म्हणजे आज नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचं नमो राष्ट्रीय महासंमेलन होता। सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणाला जात असताना जे आहे ते वाया नागपूर जात आहे आणि वाया नागपूर जात असताना नागपूर विमानतळावर ते जे आहेत ते भाजपचे जे सामान्य कार्यकर्ते आहेत अशा 30 कार्यकर्त्यांशी जे आहे ते संवाद साधणार आहे। त्यामुळे कुठेतरी भाजपने जे आहे ते आता आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जे आहे ते नियोजन केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून थेट पंतप्रधान जे आहेत ते आता सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे। याआधी देखील ज्यावेळी यवतमाळमध्ये पंतप्रधान गेले होते त्यावेळी ते नागपूर विमानतळावरून गेले होते आणि त्यावेळी देखील त्यांनी 50 कार्यकर्त्यांशी जो आहे तो संवाद साधला होता। त्यामुळे कुठेतरी भाजप गेली 10 वर्ष सत्तेत असला तरी कार्यकर्त्यांसोबत त्यांची असलेली नाळ जी आहे ती अद्यापही जुळलेली आहे असा संदेश जो आहे तो या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन देत आहेत। तर दुसऱ्या बाजूने जे आहे ते नागपूरमध्ये आज नमो युवा राष्ट्रीय महासंमेलन होत आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशातले सर्वच युवा कार्यकर्ते जे आहेत या शिबिरात सहभागी होणार। साधारणतः 1 लाख कार्यकर्ते या शिबिरामध्ये जे आहेत ते सहभागी होणार। त्यासाठी स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा, स्मृती इराणी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे नेते या महासंमेलनाला जे आहेत ते उपस्थित राहणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपचे शीर्षस्थ नेते आज नागपूरला आहे, स्वतः पंतप्रधान आहे। त्यामुळे कुठेतरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे ते कार्यकर्त्यांना बळ देत असताना मतदारांपर्यंत थेट कसं पोहोचता येईल आणि मतदारांपर्यंत ज्यावेळी त्यांचे कार्यकर्ते जाईल त्यावेळी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेलं काम हे कसं जनतेपर्यंत पोहोचवता येईल या दृष्टीने भाजप जे आहे ते सर्वकष प्रयत्न करत असल्याचं आपल्याला आजच्या या नागपुरातल्या भाजपच्या नेत्यांच्या दौऱ्यावरून लक्षात येईल। निश्चितच उदय, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।